डूड पैसा खर्च करते मी ह्याच्यावर, तो पण माझाच. आणि यू थिंक की मी हे असंच फ्रीमध्ये सांगू? मी हे शिकले पण आहे त्यासाठी म्हणून पैसा घालवला आहे. हॅलो गाईज, दिस इज सायली वाघमारे. वेलकम अँड वेलकम बॅक. उलटं बोलले ना काहीतरी, परत एकदा. हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप एव्हरीबडी इज डुईंग गुड. दिस इज सायली वाघमारे. वेलकम गाईज. मी परत गणली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी मच थँक्यू. आय अप्रिशिएट की तुम्ही माझ्या बिर्याणीवाल्या व्लॉगला खूप जास्त काय म्हणतात प्रतिसाद दिलात. तर आज पण एक छोटा आणि मी ट्राय करेल तो छोटा करायचा व्लॉग. आज काही नाही, आज असंच मन केलं म्हणून मेकअप करायचा मला. सो या, लेट्स गेट रेडी. माईकचा वापर करणार आहोत आज आपण. चालू आहे का बघू तर आधी 1 मिनटं. आता चालू आहे का बघूयात आपण, कारण वाटत हां चालू आहे तरी पण मला चेक करू दे. चालू तर आहे, माहीत नाही मला त्याची चार्ज आता चालू आहे की नाही चालू आहे. अरे काय फालतूगिरी आहे राव. तुमसे ना हो पाएगा. नवीन स्पंज. बोलायचं तात्पर्य हे की माझी भंकस करू नका. हे असंच लागून राहिलं आणि आवाज नाही कॅप्चर झाला आहे माईकचा, बाकी सगळ्यांचं झालं आहे. सो भंकस नका करू माझी. समजलं ना तुम्हाला मला काय बोलायचं. प्रायमर ॲज युजल परत अंडर आयला लावला आहे मी प्रायमर. ठीक आहे गाईज, काय नाही होऊ शकत माझं. घाम झाली आहे मी प्रॉपर. या डन विथ द प्रायमर. स्किन केअर करून बराच वेळ झाला आहे, तर तो स्किन केअर गळाला पण असेल माझ्या घामासोबत. मी हे थोडासा मिनिमल मी आधी मिनिमल करणार आहे. गाईज मला ना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला आहे. मी एवढं सगळं घेऊन आले ह्या बँगल्ससाठी, त्या टिकल्यांसाठी. मी परत खाली गेलेले. मी जसं मी मागाशी इंट्रोमध्येच बोलले की मी 2-3 पे नाही, ते मी घेतलीच नाही, सॉरी. मी 2-3 आता माझ्या लक्षात आलं की मी मिरर नाही आणला. आता मी बघू कशा. तर मी एवढे काळवंडल्यासारखे दिसत नाही जे ह्याच्यात दिसते घाणेरड्या प्रकारे. उन्हात जाऊन कुणाचाच पप्पा मेकअप करत नाही, मेल्ट होतो सगळा. नेक्स्ट स्टेप इज कन्सिलर. असंच तोंड वाकडं करून करते मी मेकअप. कन्सिलर मी माहीत नाही, मी हा पुन्हा रिस्टॉक करेल मी, बिकॉज आय लव्ह विथ दिस प्रॉडक्ट जेन्युइनली. प्रॉडक्ट हे इथे लावण्याचं रिझन असं आहे की भाई खरंच सॉर्टेड आहे. इथे काहीच नाही दिसत आहे. कळत आहे का तुम्हाला लोकांना? मी काय करू मला समजतच नाही आहे. जसं होत असेल तसं बघा यार. आता मी नाही काय करू शकत जेन्युइनली. जेव्हा पण मी मोटिवेशन घेऊन येते ना की बाबा टाईम वेस्ट नाही करायचा, ब्लॉग करायचा, तेव्हा याची काहीतरी फालतूगिरी होते. आणि सीन काय माहिती आहे, एक सेकंड शो यू. ही लाईट आहे ना, काय दिसणार आहे तुम्हाला लोकांना? ह्या लाईटीसमोर, या उन्हासमोर हिची काय अवकात. सगळ्यात घाण गोष्ट जेव्हा माझं घरचं काम होत होतं, आय डिसायडेड ना, तेव्हाच डिसाईड केलं होतं की करायचं असं काही करून व्लॉग शूट्स वगैरे जे काय असं ते. तेवढ्यात मला पिरियड झाले. भरभरून लावणार आहे मी ब्लशच. आज मी बहुतेक अशीच बोलणार आहे तुमच्यासोबत. आय गेस दिस आर माय मूड स्विंग्स मे बी. नाही माहिती सध्या इथे कसं दिसतं आहे ते, कारण मला जेन्युइनली दिसत नाही आहे तसं इथे काय चाललं आहे ते. या छोट्याशा मिररमध्ये जेवढं दिसेल तेच सध्या खरं मानून चालते आहे मी. ना मी खाली जाऊ शकते, खाली गेले तर मी व्लॉग नाही करू शकत, कारण माझ्या घरचे सध्या तर झोप येते सगळेच, कारण आज संडे आहे. आणि आमच्या घरात संडे हा शांततेचा दिवस नाही मानला जात. मरना तेरे को डर नहीं लगता? आज लावते मी फाउंडेशन बिकॉज आय गेस गरज आहे त्याची.
पावडरवर काहीच बोलले नाही ना, मला ना समजत नाही आहे काय बोलायचं होतं. हां, माझं स्किन टाईप किंवा टोन काय आहे आता, म्हणजे एक न्यूट्रल असतं, एक वॉर्म टोन असते, एक कूल टोन असते. ठीक आहे, मला समजतच नाही आहे म्हणजे काय टोन आहे. कोणाला जर कळत असेल, थोडीशी माझ्यापेक्षा जास्त अक्कल असेल, माझ्यापेक्षा काय जे असेल तुम्हा लोकांना डोकं, प्लीज मला सांगा माझी काय टोन आहे. हा जो काही चट्टा उठला आहे ना, तो मला नाही आवडत आहे. मला हळूहळू रिग्रेट होतं आहे माझ्या डिसिजनवर की मी का आली आहे करायला. ब्लॉग्स करताना मला युजली चिडचिड होत नाही एवढी तरी, बिकॉज दिस इज माय फेवरेट वर्क. तुम्हाला कळतं आहे माझं मेकअप झालं, हे मी फेकून देते आता. चल, त्याच्यानंतर आयब्राऊज माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये पण होतं. होईल बट समहाऊ चांगला टर्न आउट होईल असं मी एक्सपेक्ट करते. ट्रस्ट द प्रोसेस. आय होप गाईज, इज जेन्युइनली होप की इथे चांगला दिसत असेल. आय मीन टर्न आउट होईल चांगला. आय होप सो. पावडर ब्लश हां बरोबर, पावडर ब्लशच बोललेली मी. खूप सारा ब्लश लगाएंगे कारण माझ्या थोबाडावर ब्लश दिसत नाही. हे आजकाल नवीन इथे लावायला शिकली नाही कारण आय डोंट नो, इट लुक्स गुड माझ्यावर. मनावर घेऊन स्वतःवर लावून नका बघू, किंवा ट्राय करा. छान दिसलं तर ऑल युअर्स, नाही दिसलं तर ब्लेम करायला येऊ नका इकडे. इथे व्हाईट चट्टे का पडले तसे, इथे पण दिसतंय का ते? हो, आय गेस ना. लूज पावडरने फिक्स करते. माझ्या माईकचा काहीही उपयोग नाही झाला आणि मी आत्ता रिसेंट एक माझं फुटेज बघितलं ज्याच्यात मी खूप विचित्र दिसते आहे. ॲज आय सेड, तुम्हाला एक शूट करायला, त्या शूटमध्ये त्यांनी प्रॉपर मेन्शन केलं आहे की जास्त लाऊड वगैरे मेकअप नका करू, कीप इट मिनिमल. सो हा एवढाच ठेवते. मग पुढे आपण आईज, माझी इच्छा झाली आणि कुठे जरा मला वाटलं की दिसती मी जराशी बरी, तर मग करूयात. नाही तर मग असाच व्लॉग असणार आहे आजचा, एकदम बोर फालतू. माझी इच्छाच होत नाही आता काही करायची. दिस म्हणजे झाला माझा फर्स्ट लुक करून. हे ते प्रोडक्ट आहे तर सो आईज आय थिंक आय शुड स्किप. नो, करायचं आपण आईज पण करूयात. मला सूट करतं आहे नाही, मला वाटलं तर माझ्यावरती सूट नाही करणार. वाईट लिपस्टिकचा लिपस्टिकचा नीट वापर केला तर होतं. ही खूप डार्क शेड आहे बाय द वे लिप लायनरची, बट बाप आहे मार्स कमाल. मी छान दिसते आता ना की नाही? खूप डीप वाटतं मला. ठीक आहे, थोडंसं कॉम्पॅक्ट लावत तुम्हाला हवं. काही लोक कन्सिलर लावतात, प्रॉपर बेक करतात त्या एरियाला आईजला पण, जेणेकरून काय म्हणतात त्याला, माहिती आहे बाहेरून सुरुवात करायची असते. गाईज केवढा डिफरन्स आला लगेच. माझ्या आईज हुडेड आहेत ना, मोठा करावा लागतो डोळा. प्यारी समज गई. कसा करते मी आता तुम्हाला डिफरन्स कळूनच आला असेल लगेच. तिथे लावलं मी त्याच्यामुळे नाही कळणार, बट तुम्ही थोडं परत जा मागे आणि बघा किती ड्रास्टिक चेंज येतो. मला ना बरेच जण म्हणतात गाईज की
तुझा व्लॉग बघताना तुझी फालतूगिरी नसेल ना, म्हणजे तुझी बडबड नसेल ना, तर बघायला मजा येत नाही. तर बघा, मी हे पण टाकणार, मी कट नाही करणार आहे. होऊ दे मोठा झाला तर मी हे पण टाकेल की मी कितपत फंबल होते. बिकॉज रोजच आपण कंटिन्युअसली नाही ती फालतूगिरी करू शकत. म्हणजे मी करते फालतूगिरी, बट आज माझे पिरियड्स असतात, माहीत नाही, मे बी ते मूड स्विंग्स आहेत की काय, त्यांनी फालतू पोरं आत्ताच बोंबलत आहेत. सो समटाईम्स नाही होत, बट मी शांत नाही बसत. माझ्या डिक्शनरीमध्ये ना मे बी खूप टाईम नंतर देवाने असं बोललं असेल की खूप टाईम झाला आणि तुला असं वाटतंच आहे आता की बाई तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे गिवअप करण्याशिवाय, तरच मी गिवअप करते. नाही तर बिलकुल नाही गिवअप करत इझिली. मी ना लायनर लावून आले, कारण इथे लायनर लावणं अशक्य. आत्ताच बोलेलं ना कट नाही करणार. तुम्ही माझी फालतूगिरी बघत असाल ना, फालतू फेसेस पण बघा. माझ्याकडे ना हुडेड आईजसाठी ना माझ्याकडे मेकअपची ट्रिक आहे, म्हणजे आईजसाठी. अगं समजलं, चुकलाय बहुतेक. हां, तर माझ्याकडे ना हुडेड आईजसाठी ना एक आय मेकअप आहे किंवा ट्रिक आहे असं बोलू शकतो. तर ती मला माहिती आहे, पण मी इथे नाही सांगणार. क्रेडिट नाही देत लोक, अप्रिशिएट पण नाही का, त्याच्यामुळे मी नाही सांगणार. हां, बट मे बी शॉर्ट्समध्ये, म्हणजे यूट्यूब शॉर्ट्सवर किंवा इंस्टाग्रामवर सांगते, त्याच्यासाठी फॉलो करा, नाही तर मग मला स्टॉक तरी करा जाऊन. मी नाही सांगणार अशी. नालायक आहे ना मी. कॅरेक्टर काजळ लाव, लावतेच. शूट की नाही आपलं बेस्ट नाही दाखवणार मी, बेस्ट. पण ब्लॅक आणि ब्राऊनने थोडंसं स्मच करूया, ठीक आहे. दुसऱ्या डोळ्याला करते आणि आलेच. असं वाटते की ना मी आता भरतनाट्यम करायला जाणार आहे. काय माहिती या मेकअपमध्ये मी कॉन्टेंट दिलं आहे की नाही. जेवढा फॅशन शोवाल्या ब्लॉगमध्ये मी मला डिसअपॉइंट केलं असेल ना, तेवढं नक्कीच मी नंतर कुठल्याच ब्लॉगमध्ये नाही केलं आहे असं मला वाटतं. काय करू, लिपस्टिक चेंज करू, शुड आय करतेच. आठवत पण नाही मी लिप लायनर कधीपासून वापरते, तर मला बिलीव्ह नसेल होत. एक मिनटं थांबा. हे स्विस ब्युटीचं शेड मी नाही सांगणार, मी मीन होती का थोडीशी. बॉबी ब्राऊन हे शेड मी खूप कमी लोकांना सांगते या शेड्स. आत्ता पण एका मुलीने मला मागितले होते माझ्या रनवे, आता मी फॅशन शोमध्ये माझे फ्रेंड्स झाल्या ना, तर त्यातले एकीने विचारली, मी दिली सांगून. बिकॉज आय नो ती समहाव कुठे ना कुठेतरी ती असं बवाल करेल सगळ्यांना जाऊन. ती मला एक मैत्रीण मिळाली होती किंवा तिथे एक मुलगी भेटली होती, तिने सांगितली. दिस इज वॉट आय एम वेअरिंग. हे मी घालती आहे. करायचं अजून काही, बसत का असंच गप्पा मारूयात. ही तीच आहे मी जी मग अशी रडगाणं करत होते की माझा बकवास झाला आहे मेकअप, मी चांगली नाही दिसत आहे, ब्ला ब्ला. त्याच्यासाठी मी एवढी फिरले. प्रमाणाच्या बाहेर ऑब्सेशन आहे मला घुंगरूचं, प्रमाणाच्या बाहेर. का फंबल करते आहे एवढी, का नेहमीच करते. उन्हात जात चाललंय बाई तुला, हे मी नोटीस नाही केलं. फक. अँड आय guys, and I am done with my makeup.
सो या दिस इज इट. दिस इज मी पिरियड्समध्ये अशी असणारी मुलगी किंवा आय डोंट नो. हा माझा मेकअप आहे गाईज. माझं तुमच्या नादात शूटही झालं. मी व्लॉग करायच्या नादात माझे 1-2 ट्रान्झिशन रील झाले. माझं एका प्रॉडक्टचं शूट झालं. मी मेकअपचे काही प्रॉडक्ट्स सांगितले नाहीत त्यासाठी सॉरी. मी अशी नाही आहे, मी जेन्युइनली अशी नाही आहे. बट इट इज जस्ट काही गोष्टींचा माझ्या डोक्यात राग आहे अजूनही. आणि ते एक राहिलं आहे डोक्यात माझ्या की नाही, कितीही काहीही करतो, कितीही एफर्ट्स लावतो, नाही लोक अप्रिशिएट करत तर नाहीच करत. आणि तुम्ही माझ्या प्रत्येक 1-2 ब्लॉग सोडल्यानंतर मीही बोलतेच मला. आणि आता आजकाल जसं मी तुम्हाला मागाशी बोलले नाही, त्या फॅशन शोच्या मुली जेव्हा मला भेटल्या त्या डे 1 पासून माझं कौतुक करत आल्यात. मला जेव्हा मी ते कौतुक घेते ना, मला असं होतं की या फेक वागतात का माझ्यासोबत. आय एम सॉरी, हा ब्लॉग त्या बघणार आहेत. हां, मी ह्याची पण गॅरंटी देऊ शकते की त्या ब्लॉग बसून बघतील. पण मी तुम्हाला लिहून देते कारण मी त्यांच्या स्टोऱ्या पोस्ट करत असते सतत की त्या ब्लॉग बघत असतात माझा म्हणून. मग कळतं आहे तुम्हाला लोकांना तुमच्या अप्रिसिएशन न केल्यामुळे किंवा तुम्ही अप्रिशिएट न केल्यामुळे आता जे कोणी जेन्युइनली आपल्याला सांगायचं किंवा मोटिवेट करायचं किंवा एनकरेज करायचा प्रयत्न करताना आपल्याला नाही ते पडत. सो गाईज, जर तुमच्या आसपास जर कोणी दिसत असेल ना की त्याला खरंच जेन्युइनली अप्रिसिएशनची गरज आहे किंवा तुमच्या गुड वर्ड्सची, एक मिनटं, तुमच्या चांगल्या शब्दाची गरज आहे तर प्लीज त्याला अप्रिशिएट करत राहा. ठीक आहे, भले तो चुकला असेल, भलेही त्याचं काही नाही सध्या तुम्हाला आवडलं असेल, बट थोडंसं मोटिवेट करा. नंतर त्याला जसा कॉन्फिडन्स येईल ना, ॲटलिस्ट त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करायचा तरी प्रयत्न करा प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. कारण माझ्यासारखे असे बरेचसे आर्टिस्ट आहेत ज्यांना जोपर्यंत तुम्ही स्वतःहून येऊन सांगणार नाही ना की सायली यार भारी होत आहे, तुला कसं जमलं, तोपर्यंत नाही ते माणूस पुढे जात. आणि माहीत नाही माझ्यासारखी मीच अशी आहे की नाही, मी केलं आहे नोटीस. माझ्यासारखे बरेचसे असे लोक आहेत ज्यांना माहिती असतं की आपल्यात ही कला आहे किंवा आपल्यात हे स्किल्स आहेत, पण जोपर्यंत ते मिळत नाही ना वरून की क्या बात आहे, तोपर्यंत नाही होत. सो गाईज प्लीज मी सुद्धा जमेल तेवढं अप्रिशिएट करत राहते. आणि मी आत्ता ही जेवढी निर्लज्ज झाली ते अप्रिसिएशन न मिळाल्यामुळेच झाली आहे. सो मी नाहीतर नाही सांगणार प्रॉडक्ट्स. लिप लायनरचं नाव सांगितलं बस आहे. तसंही कोण बघणार आहे मला ब्लॉग, खूप कमी लोक बघतात. तुम्हाला माहिती आहे मी मस्कारा नाही लावला आहे, मी लावणार आहे, आत्ताच लावणार आहे. 1 मिनटं थांबा. रेनेचे मस्कारा आहेत पाहिजे दोन्ही. सो हे रेनेचा व्हॉल्यूमॅक्स मस्कारा आहे हा वाला, आणि हा एक नॉर्मल मिडनाईट मस्कारा आहे. तर हा व्हॉल्यूमॅक्स घ्यायच्या मागे रिझन होतं की मला ते असे लॅशेस मला असे लावायला नाही आवडत, तर मग ते ओरिजिनल लॅशेस आपली छान कर्ल करतं ते, म्हणून मी घेतलं होतं. व्हॉल्यूम देतं त्याला म्हणून. बट जेन्युइनली कुठे दिसतं तुम्हाला व्हॉल्यूम सांगा मला. तर मे बी हे मी ब्लँकेट का कशावरून तरी ऑर्डर केलेलं का ॲमेझॉनवरून. ते येतं ना 5 मिनिट्स डिलिव्हरीवालं, त्याच्यावरून केलेलं मी. तर या तर रेने फेक आहे, म्हणजे हे जे काही लावलं आहे ते मी फेक आहे, किंवा जे त्याच्यावरून मागवलं म्हणून मला चुकीचं आलं आहे, चुकीचंच बोलायचं होतं मला. हे खरंच माझं पिरियड्स वाला सीन आहे का असो. पॉज पण नाही झालं ते. तर ठीक आहे, आय एम सॉरी जे मी वागले आता या थोड्या वेळापूर्वी की मी खूप रूड होते की कोणी अप्रिशिएट करत नाही म्हणून मी अशी झाली आहे तशी झाली आहे. सो ॲक्च्युली मी झाली आहे तशी, बट दॅट डझंट मीन की मी नाही सांगणार. आपण त्याचाही वेगळा एक ब्लॉग बनवूयात माझे. मी कुठला प्रॉडक्ट यूज करते, मी का ते प्रॉडक्ट यूज करते, किंवा कोणतं आहे, किती वेळ झाला मी ते वापरते, आपण सगळं करत त्याच्यासाठी वेगळा ब्लॉग बनवूयात. माझ्याकडे कॉन्टेंट नसतात नाही तर मी गंडून जाईल. सो या त्याच्यासाठी आपण वेगळा ब्लॉग बनवूयात. आणि आय एम सॉरी जर काय हर्ट केलं असेल त्याच्या आधी तुम्हाला लोकांना. तर ब्युटी शॉट्स. सो गाईज अशा तऱ्हेने होऊन गेलेलं आहे. इथेच उभा राहून ब्लॉग संपवूयात. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आय नो मी जास्त काही प्रॉडक्टबद्दल नाही सांगितलं.
आपण त्याच्यावर पण बनवूयात नक्कीच ब्लॉग. मी नाही आहे तेवढी हार्टलेस, ठीक आहे. सो या बाकी जर काही नाही आवडलं असेल तेही कॉमेंटमध्ये सांगा, आवडलं असेल तेही कॉमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लवकरच 100 करूयात आणि त्याच्यावर माझ्या चॅनलला नाव नाही आहे यार, असं माझ्या चॅनलचं बारसं करायचं आहे. लवकरात लवकर नाव पण सजेस्ट करा. बाकी यू नो दॅट. बाय. आणि हो, अजून काही कॉन्टेंट असतील तर तेही मला सांगा यार, बिकॉज म्हणजे माझ्याकडे आहेत, मी शोधून ठेवल्यात काय नाही नको.